हो, अतिशय चांगला बॉल होता. त्याला फक्त आता सॉफ्ट हँडने खेळून काढलं. बघा एक मोठा फटका येतो, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि ते जाणलं साजनने. एक धाव पाहायला मिळाली. जेंटल पुश केलं कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर आता झाली आहे धाव फलकावरती 16. लेफ्ट हँडेड बॅटर ग्रीनर आलेला आहे स्ट्रायकिंग एंडवरती. आता मात्र साजन आपल्या पार्टनरला काहीतरी सांगतायत, कारण की चर्चा करणं हे खूप सध्याच्या घडीला गरजेचं आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. एक चांगली भागीदारी जमणं गरजेचं आहे, धावा देखील जमणं गरजेचं आहे. हे आता मात्र दोन्ही फलंदाज आणि E11 संघ देखील जाणून आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज मयूर तामोरे. हो, वॉट बॉल. विकेट किपरकडनं मात्र चुकी झाली, चेंडू काही सापडला नाही आणि त्याचंच कारण 22च्या माध्यमातून एक धाव ही एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि या एका धावेने धावसंख्या जर आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 17. 5 चेंडू झालेले आहेत आणि 5च्या 5 चेंडू अगदी कमालीचे टाकले आहेत. एक षटकार जरूर या षटकामध्ये आला. इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची घेतली गेली मदत. हॅलो, अगदी योग्य प्रकारे निर्णय पंचांनी मात्र दिलेला आहे. अगदी फेअर बॉल निश्चितपणे पाहायला मिळतोय. शफल झालेले आहेत आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय योग्य चेंडू डिलिव्हर्ड पाहायला मिळाला. आणि इथे जर आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 3 बाद 17. धन्यवाद अनिकेत. अतिशय चांगलं कार्य करताना आपल्याला दिसत आहेत. बघा ज्या ज्या वेळेला एखाद्या गावाची लीग असते त्यावेळेला प्रत्येक गावकऱ्यांचं सहकार्य हे चांगल्या प्रकारे असतं प्रत्येक स्पर्धेला. अनिकेत देखील सध्या वॉटर बॉयच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण मिहिर यांना देखील पाहतोय. एक पुण्याचं काम मात्र निश्चितपणे म्हणावं लागेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 17. षटक क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विनीत. अजूनही 18 चेंडू आता बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये काय रणनीती ही 11च्या फलंदाजांची असेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र कलात्मकता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप करताना दिसत आहेत. अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु फेक योग्य नव्हती, परंतु बॅकअप कमालीचं. इथे जर आपण पाहतोय तर चांगल्या प्रकारे धावा या 3 पाहायला मिळाल्या. बघा गॅपमध्ये ज्या वेळेला चेंडू जातो त्यानंतर फलंदाज पहिला रन वेगात घेतात, त्यानंतर दुसऱ्याचं कॉलिंग होतं आणि थ्रोला जसा उशीर झाला आणि दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्याचा देखील कॉल केला. आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 20. 20 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील दुसरा बॉल घेऊन विनीत तयार.
व्हॉट बॉल, अगदी पडल्यानंतर काटा बदलणारा हा चेंडू निश्चितपणे म्हणावा लागला. हलकासा इनकट तिथे पाहायला मिळाला. ऑफ कटरचा हा चेंडू विकेट किपर मयूरच्या हातामध्ये पाहायला निश्चितपणे मिळतोय. मी या अगोदर देखील म्हटलं होतं विनीत हा असा गोलंदाज आहे की कुठल्याही क्षणाला सामना मात्र बदलू शकतो, परंतु सध्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर कमालीची गोलंदाजी विनीतकडनं पाहायला मिळते. या अगोदरचं विनीतचं षटक आपण पाहिलं होतं, फक्त 6 धावा विनीतने मोजल्या होत्या. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. इथून आता मात्र फलंदाजांना एक स्टँड घेणं गरजेचं आहे, धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण की धावफलकाचा विचार आपण केला तर कुठेतरी कमी धावा या जमल्या गेल्या आहेत. जर समोरचा संघ MDM आपण पाहतोय तर त्यांच्याकडे देखील ताकदीचे फलंदाज आहेत आणि या संघासमोर खेळताना तुम्हाला टार्गेट हे चांगलं सेट करावं लागेल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र या चेंडूला खेळून काढलं. मिड ऑनच्या दिशेला हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येत आहेत. एकच धाव तिथे पाहायला मिळते आहे. विनीतने मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी जी आहे ती मात्र पाहायला मिळाली आहे या अगोदरच्या षटकात देखील आणि या षटकात देखील. 4 चेंडू आतापर्यंत विनीतने हाताळलेले आहेत आणि 4 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील विनीतने मोजल्या आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर ग्रिनाल पुन्हा एकदा येतो स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती विनीत. राऊंड द विकेटने. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विरल नायर सर आणि आज गजानन सर इथे जॉईन झाले आहेत. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. मागील 2 दिवसामध्ये आशुतोष व्यवहारे सरांना देखील आपण पाहिलं. त्यानंतर मंगेश तामोरे सर हे देखील आपल्या समेत आहेत. अतिशय सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. व्हॉट बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या हिट 11 या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 22. यानंतर आपण पाहणार आहोत एलिमिनेटरची मॅच जी असणार आहे JJ11 विरुद्ध मिवान इंडियन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला टॉससाठी इथे यायचं आहे. टॉस बॉक्स जवळ 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर यतीश. टिक्का स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहत आहात. त्याचबरोबर DJ संदेश अतिशय सुंदर संगीतमय वातावरणाची निर्मिती इथे करतायत मागील 3 दिवसांपासनं. सर्व काही अगदी चांगलं पाहायला मिळतं चिंचणी प्रीमियर लीग मध्ये. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार यतीश. अतिशय चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा स्किट होणारा हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असं यष्टिरक्षण देखील पाहायला मिळालं. पहिल्या षटकापासून जर आपण पाहिलं तर मयूर वरचढ झाले. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सरळ खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. जे प्रेक्षक राजे इथे मैदानावरती उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील चिंचणी प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. क्रिकेट जर आपण पाहिलं तर क्रिकेट हा आमचा श्वास आहे आणि क्रिकेटसाठी आम्ही आमचा जीव आणि प्राण हा पणास लावू असं मात्र ब्रीद वाक्य ज्या वेळेला क्रिकेटची मैदानं फुलतात त्या वेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण की हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्त्वाचं असतं. कर्णधाराची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते.
इथे मात्र चांगल्या प्रकारे पिक केलेला आहे या लेनला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. अतिशय चांगला फटका चौकाराच्या साह्याने. धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून आता मात्र साजननं फटकेबाजीला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार यतीश. पुन्हा एकदा सफल झालेत. अप्रतिम फटका, क्लास टायमिंग, षटकार 6 धावा. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. हवेचा जो ज्या दिशेने आहे आणि त्याच दिशेने अप्रतिम चांगला फटका साजनच्या बॅटमन आलाय. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय हिट 11 या संघाची धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 3 बाद 33. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय तर 3-3 आणि 3 असे पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झाली आहे 33, गडी बाद झालेले आहेत 3. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यतीश टू साजन. इथे मात्र ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलेला चेंडू लेफ्ट केलेला आहे फलंदाजाने. पंच म्हणतायत खराब चेंडू आणि या वाईट बॉलने धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या होतीये धाव फलकावरती 34 धावा. आता मात्र सन्मानजनक धाव संख्येकडे वाटचाल करताना संघ हिट 11 जरूर पाहायला मिळतोय आणि साजन खऱ्या अर्थानं चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंच फटका, अप्रतिम, वा, षटकार 6 धावा. थँक्यू. इथे बघा गोलंदाजाने चूक केली, अगदी खाली चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या लेंथला मात्र अगदी कलात्मकतेने पिक केलं साजनने. षटकाराच्या स्वरूपात धाव संख्या झाली आहे 40. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, स्वतःवरती नाराज आहेत साजन. संधी होती परंतु इथे बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही. या डॉट चेंडूने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 40. आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये काय होईल ते देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. या ऐकूया डीजे संदेशला आणि पुन्हा येऊया चिंचणी प्रीमियर लीग 2024 मध्ये. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती चिन्मय. कालचा दिवस जर आपण पाहिला तर खूप चांगला दिवस होता आणि चिन्मयसाठी स्पेशली मिवान इंडियन्स विरुद्धची ती मॅच 6 चेंडू आणि 6 धावाच्या गोलंदाजाने मात्र रोखल्या होत्या आणि तोच गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. आता शेवटचं षटक कसं असेल, कारण की इतिहासामध्ये तुम्ही खूप काही कोरलेलं आहे परंतु आता वर्तमानामध्ये तुम्ही कशी गोलंदाजी करता ते पाहणं खूप गरजेचं आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज चिन्मय तयार. पहिला बॉल अगदी क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. मैदानी लगत चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय. एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या जर आता आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे हिट 11 या संघाची. इथे मात्र पिक केलेला आहे साजनने. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्टला अतिशय चांगला झेल टिपलाय. साजन गॉन
बॅक टू द डगआउट. काय कमालीची खेळी पेश केली साजनने. 15 चेंडू खेळले आणि 15 चेंडूंमध्ये 28 धावांचं एक चांगलं योगदान साजन देऊन तंबूच्या आसराला परततोय. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज आता 99 दाखल झालेला आहे. 6व्या क्रमांकावरती आतिश. साजनने तर मात्र आपलं काम करून गेलेलं आहे असं निश्चितपणे म्हणावं लागेल. 28 धावांची एक सुंदरशी इनिंग पाहायला मिळाली. बघा एका क्षणाला हिट 11 संघ पूर्णतः बॅकफूटवरती होता. त्यानंतर साजन मैदानामध्ये आले आणि या संघाच्या धावसंख्येला एक चांगला आकार त्याने दिला. धावसंख्या जर आपण आता पाहतोय सद्यस्थितीला धाव फलकावरती झाली आहे 41, 41 धावा. अतिशय सुंदर निसर्ग समृद्ध असं गाव आणि सुंदरशी ही चौपाटी चिंचणीची आपल्याला पाहायला मिळते. आणि आजचा रविवारचा दिवस इथे मोठ्या संख्येने पर्यटक वर्ग हे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देखील या क्रिकेटचा या चिंचणी प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील इथे हार्दिक स्वागत आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी मार्कवर. आतिश आता 90 दाखल झालाय. चला एमडीएम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती चिन्मय. अतिशय भन्नाट वेग या चेंडूला होता. इथे आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट गॉन. जाताना पाहायला इथे मिळाली. चिन्मय काय कमालीची गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये केली आहे. एकच धाव दिलेली आहे आणि 2 गडी त्यांना प्राप्त केले आहेत या षटकात. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती चिन्मय. 99 आता दाखल झालेला आहे 7व्या क्रमांकावरती. वंश इथे मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चेंडूला डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात चेंडूला उचलण्याकरता आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाज 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करतायत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43 विथ अ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद झाले. 43 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर. शेवटच्या षटकातील आता अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. वॉट बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी. बघा बॅट फिरवली जरूर परंतु चेंडूच्या रेंजमध्ये आले नाहीत. तुम्हाला चेंडूचा टप्पा ओळखणं गरजेचं आहे. त्या लेंथला पडणं वाचणं गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल शेवटचा बॉल या इनिंग मधील घेऊन गोलंदाज तयार चिन्मय. इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू बराच बाहेर. पंच म्हणतायत की हा वाईड बॉल. पुन्हा एकदा 90 हा चेंडू शेवटचा बॉल चिन्मयला हाताळावा लागेल. काय चांगली गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये चिन्मयने केली. फक्त 4 धावा मोजल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चिन्मय तयार. वॉट बॉल. अतिशय चांगला बॉल आणि पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. विरल सर इट इज कॉट रन आउट ना. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे
44 45 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला यानंतरची एलिमिनेटरची लढत असणार आहे मिवान इंडियन्स विरुद्ध JJ11. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहात युसुफ सय्यद यांचा आवाज. चला JJ11 टीमचे कॅप्टन आणि मिवान इंडियन्स टीमचे कॅप्टन टॉस साठी इथे यायचंय. 6 षटका आपण पाहिली. 6 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावफलकावरती झालेली आहे 44 45 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. दिनेश दवणे विरुद्ध राजकुमार तामोरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्याकरिता टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. हा चिंचणी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं. प्रल्हाद वझे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरता यायचा आहे. चला लवकर कॅप्टन्स जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला इनिंग देखील सुरू करायची आहे. मिवान इंडियन्स विरुद्ध JJ11 अशी लढत आपल्याला यापुढची आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राजकुमार तामोरे आजही ॲट द एज ऑफ 50 फीट अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला एक्सपिरियन्स आणि एका बाजूला यंगस्टर अशी लढत निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे समोर आहेत. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहत आहोत CPL आहे आणि एका बाजूला आकाश आहे. आकार इज द कॉल अँड आकाश इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षक घेणार. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. एलिमिनेटरची मॅच आहे, खूप महत्त्वाची मॅच आहे. कशा प्रकारे तुम्ही समोरच्या संघाला पाहताय? समोरचा संघ पण चांगलाच आहे. त्यांचा खूप अनुभव आहे. आम्ही पण त्यांना कमीत कमीत रनचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. राजकुमार तामोरे एक मोठं नाव अपोलो चिंचणी क्रिकेट क्लब म्हटलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर खूप स्वप्न निर्माण करून देणारा हा संघ आहे. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी? तुम्ही स्वतः देखील अपोलो चिंचणी क्लबचे मेंबर्स आहात. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही जवळजवळ मी तरी म्हणेन की 20-30 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळत आहात. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी? पहिल्यांदा मी आमचे जे सिनियर आहेत त्या लोकांनी आम्हाला हा जो अपोलो क्रिकेट क्लब चालू केलेला आहे ती परंपरा आमचे यंगस्टर पण चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन. आणि त्यांनी आम्हाला जो डिसिप्लिन शिकवलेला आहे त्या डिसिप्लिनने आम्ही जातो आहे. मी यंगस्टरना पण तेच सांगेन की तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहा. ह्या ठिकाणी प्रॅक्टिसला येतात किंवा काय हे प्रॅक्टिस सिरियसली करा. थोडंसं विचित्र चालते, मी तोंडावर बोलतो ह्या गोष्टी विचित्र चालते तर थोडंसं बंद करा. क्रिकेट व्यवस्थित खेळा बस. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळा हा मात्र संदेश आपल्याला पाहायला मिळतोय.
आता टॉस जिंकलेला आहे, त्यानंतर मिवान इंडियन संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे. 6 षटकांची मॅच, खूप महत्त्वाची मॅच आहे. काय प्लेइंग इलेव्हनमध्ये चेंजेस आहेत का, की सेम प्लेइंग इलेव्हन तुम्ही घेऊन खेळणार आहात? काल जो संघ होता तोच प्लेइंग 11 असेल आमचं. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. चला आपण लगेच मैदानाच्या दिशेने जाऊया, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत युसुफ सय्यद. तर गुड आफ्टरनून, नमस्कार सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. आजचा पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर सामना असणार MDM ग्रुप विरुद्ध हिट 11. पाहू शकाल 10 बनवायच्या विजयासाठी 45 6 षटकांमध्ये अप्रतिम बॅटल पडण्याची आशंका होती, परंतु कुठे ना कुठे पहिल्याच सामन्याने आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. पहिल्या दिवस 55 धावा होत्या, दुसऱ्या दिवशी 45 धावा होत्या, तिसऱ्या दिवसापासून सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा आल्यात. अशा प्रकारे धावफलक लगावल्या गेल्या. महाराष्ट्राची आराध्यवत अशी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसालमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून, ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या या सत्राला सुरुवात करतो. यावेळेस पहिला चेंडू चिन्मय तामोरे आपण पाहतोय, याच्या बॅटमध्ये आलाय अप्रतिम सुरेख देखना. हा संगीत सुरेख लगावला गेला. MDM ग्रुप साइड वन साइड हिरोचं काम केलंय चिन्मय तामोरेने. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अप्रतिम धावा डिफेंड केल्या, अप्रतिम आजच्या दिवसात सुद्धा गोलंदाजी केली आहे चिन्मयने. यावेळी झाली का प्रकार उडवला डीप मिड विकेटच्या वरतून, बॅक टू बॅक दुसरा चिंचणी प्रीमियर लीग. चिन्मय तामोरे यावेळेस ऑफ साइडला फटका सुरू खेळला गेला. खेळाडू आहे चढला फील्ड करतात, फेकी करतात वेगाने, परंतु बॅकअप साठी यशस्वी आले होते. एक सिंगल डाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. नक्कीच वय वर्ष 21, परंतु काय बॅटिंग काय गोलंदाजी करतोय चिन्मय तामोरे. आणि ज्या संघामध्ये मयूर तामोरेचा संघनायक असेल, एक चिकट कॅप्टनशी म्हणावे लागेल, खूप जिद्दी कॅप्टन आहे. तर प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी नक्कीच जोश येतोय. यावेळेस हलका बॅटिंग खेळला गेला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत, चेंडूला फेल करतायत, चेंडूला फेल केलं जाईल. धावफलक एक पुढे ससावे धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा. 4 चेंडू 14 धावा धावफलकावर लगावले गेल्या बिनगडी बाद. यावेळेस प्रत्येक डाऊन करून खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट लॉंग आपला खेळाडू खराब फिल्डिंग केली, लॉंग ऑनचा खेळाडू येतोय, परंतु यावेळेस काय घडेल, विघ्नेश होता स्वतःला झोकून दिला, परंतु चेंडू निघून जायचा सीमारेषा पार. आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे 6 होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनगडी बाद 18 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नक्की जो संघ विजय होईल मेगा फायनल मध्ये पोहोचेल. पर्व दुसरं आपण पाहतोय चिंचणी प्रीमियर लीग. जिग्नेश कॅप्टन आहे, थोडासा इंजरी आहे, परंतु संघाला पुढच्या फेरीमध्ये घेण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. यावेळेस उडवला चेंडूला परत एकदा. या षटकामधला तिसरा षटकार आला चिन्मयच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय, 5 चेंडू फेस केलेत, 5 चेंडू 23 वर बॅटिंग करतोय. 1 चौकार, 3 षटकार, 1 सिंगलच्या माध्यमातून खूप सुरेख फलंदाजी करतोय. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत त्या धावफलकावर बिनगडी बाद 24 धावा, 24 नो लॉस.
डीजे संदेश कांबळे पण पाहतो. अप्रतिम साऊंड प्रोव्हाइड केले गेले, अप्रतिम संगीत लागतात. मिहीर पागदरे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असतं, परंतु आपण सांगतो ना की आयकॉन खेळाडू किंवा चॉईस प्लेअर असावा तर चिन्मय तामोरे सारखा असावा. चेंडू जेव्हा हातामध्ये ते विकेट्स घेतात, बॅटरला डॉमिनेट करते, जेव्हा हातामध्ये बॅट येते त्यांच्या बॅटवरून धावा येतात आणि ते करून दाखवलंय चिन्मय तामोरेने. जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा संघाचा तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. जशा प्रकारे कालच्या सामन्यात त्याने जिंकवला, आज सुद्धा पाहिलं हुसेन पटनी आमच्या मैदानाच्या बाजूला बसून सामन्याचा आनंद घेतो. त्यांनी सांगितलं काय गोलंदाजी करतोय चिन्मय तामोरे, अप्रतिम षटक टाकलं, सुरेख गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस केलाय चिन्मय तामोरे या स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकाल विघ्नेश दवणे, स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा धापका लगावल्या गेल्या, येणारे 30 चेंडू बनवायचे 21. स्लोवर चेंडू आणि यावेळेस पाहू शकाल हलक्या बॅटने चेंडूला ढकललंय, एक सिंगल धाव घेतली गेली. मयूर तामोरे सुद्धा एक सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. समोरच्या बॅटरच्या बॅटवरून धावा येतात, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आणि करून दाखवतात मयूर तामोरे. संघनायक आहे. अरे मी सांगतो कुठल्याही सेनेचा किंवा कुठल्याही संघाचा सेनापती जर स्ट्रॉंग असला तर सेना प्रत्येक वेळी लढण्यासाठी सज्ज असते आणि सेनापती खूप सुरेख आहे, आपल्या सेनेला पुढे घेऊन जातोय. आणि मयूरची कॅप्टनशिपमध्ये मागील वर्षी हा संघ चॅम्पियन बनलाय पर्व पहिल्यामध्ये. ऑफसाईडला फटका खेळला गेला, बघूया सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत चेंडूवर आले, सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात. सो एक सुरुवात म्हणली जाईल MDM ग्रुप चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरा खेळत असताना धीरज सर असतील, मोहित सर असतील आणि पाहू शकाल मंगेश सर, असे 3 ऑनर आहेत MDM ग्रुपचे आणि तिन्ही ऑनरच्या चेहऱ्यावर हास्य आहे सध्याच्या घडीमध्ये. लोअर फुलटस बॉल फ्लाईट चेंडू टाकला, एक वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न होता मिस्टर विघ्नेश यांचा. एक सिंगल डाव नक्कीच आली. धावपळ एकने पुढे सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. एकच बॅक इंजुरी आहे विघ्नेशला, परंतु थोडंसं काल नाराज केलं होतं मिहीर पागदरे या गोलंदाजाने, ज्यांनी हॅट्रिक घेतलेली पहिल्या सीझनमध्ये. काल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करू शकला नाही. यावेळेस फटकाचा सुरेख खेळा, डीप लॉंग आपला खेळाडू नाहीये, चेंडू निघून जाते. 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. गावदेवी माता मंदिरला सन्मानित करणारा हा आलाय चिंचणी प्रीमियर लीग. चौकार 4. प्रत्येकदा क्रॉस बॅट खेळला गेला, खेळाडू आहे, चुकी केली गेली. यावेळी वंशच्या माध्यमातून आणि चेंडू निघून जातो डीप लॉंगॉनला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चिन्मय तामोरे काय बॅटिंग करतात आतापर्यंत. चिन्मयच्या बॅटवर 32 धावा आल्यात, 8 चेंडू 32 धावा, 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने काय सुरेख फलंदाजी करते, इम्प्रेस केलाय. अपकमिंग यंगस्टार नक्कीच अपोलो चिंचन क्रिकेट क्लबचा फ्युचर ब्राईट आहे असं म्हणावं लागेल, कारण की खूप सुरेख खेळाडू पाहायला भेटलेत या लीगमध्ये. नवनौके खेळाडू आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक एक नंबर सहसा 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीने 36 धावा धावफलक लगावल्या गेल्या. नक्कीच चिंचणी प्रीमियर लीग पर्व आपण दुसरा पाहतोय. नक्कीच चांगलं सहकार्य केले आम्हाला स्पर्धेला. आदरणीय सन्माननीय मनोज चुरी साहेब यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया. तसं पाहिलं गेलं तर आदरणीय सन्माननीय प्रणाम बोरे साहेब, ऋतू फाउंडेशनचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉसबॉक्स स्पॉन्सर केले गेले. त्यांच्या टॉसबॉक्स आपण आपल्या टॉसबॉक्स पाहू शकाल. ऋतू एज्युकेशन फाउंडेशन असं टॅग सुद्धा लगावलं गेलं. तसंच आदरणीय सन्माननीय अक्षय नाईक साहेब असतील, सन्माननीय वसंत जाधव साहेब असतील, सन्माननीय दिलीपजी संके साहेब आहेत. तसंच पाहू शकाल अभिषेकजी करवीर साहेब, अमित करवीर आकार क्लासेसचे प्रोप्रायटर गेले. सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया. तर बघा आपण स्वतः संघ मालक यावेळेस गोलंदाजी मार्कवर आलेत. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून 3रा षटक घेऊन सुधीर धानमेर आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर सजवत आहेत. पहिला चेंडू या इनिंग्स मधला डॉट आला. 3 चौकार, 3 षटकार, 6 सिंगल आले होते, परंतु पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला संघ मालकाकडून. परंतु इकडून बनवायचे अजूनही 9, येणारे चेंडू असतील 23. उलटाच बॉल पटका तर फसला, विकेट किपर चेंडू खाली आणि फलंदाज आपण पाहू शकाल चिन्मय तामोरे 10 चेंडू आणि 11 चेंडू आणि
33 धावांची खेळी साकारून बॅक टू डगआउट. नक्कीच त्याच्या गजरामध्ये डगआउटमध्ये स्वागत होईल ते म्हणजे चिन्मय तामोरे यांचा. नक्कीच बॅटर लगेच पाठवायचं आहे, दक्षता घ्या आपण. 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य असेल. तुम्ही पाहू शकाल सुधीर धानमेर सुद्धा अप्रोच करतात, खेळाडूला प्रोत्साहित करतात आणि हे करणं खूप गरजेचं आहे. जर एखादा अपोनेंट खेळाडू चांगला खेळ साकारतो त्याला प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे आणि अप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे आणि हे केलंय सुधीर साहेबांनी. पाहू शकाल चिन्मय तामोरेला. तो विनीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नक्कीच विनीत यामध्ये एक नाव आहे नीट, म्हणजेच मला नीड आहे जिंकण्याची असं म्हणावं लागेल आणि हा खेळाडू जिद्दी आहे आणि पाहू शकाल जशा प्रकारे अक्रपटी त्यांनी गाजवली सगळ्यांच्या नजरेमध्ये हा खेळाडू आला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण पाहू. म्हणजे जसं सांगितलं अपोलो क्रिकेट क्लबचा फ्युचर ब्राईट आहे. राजकुमार तामोर सर असतील, यतीश ठाकरे साहेब असतील, गर्व असेल की अशा प्रकारे खेळाडू तुम्ही स्थापित केले चिंचणीमध्ये. आल्या बैठक घ्यायचा प्रयत्न होता परंतु फटका काय सजवता आला नाहीये. पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅन खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील वंश. एक अजून डॉट बॉल आले. काय गोलंदाजी केली आहे म्हणावे लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाहीये, एक गडी बाद केली आहे सुधीर धानमेर सरांकडून. अप्रतिम गोलंदाजी. संघाचे संघमालक आणि आपण सांगतो ना की एखादी गाडी असावं, एखादा बंगलो किंवा एखादं घर मालकाला खूप जाणीव असते की किती मेहनतीने आपण ते बनवलंय. तर मालक स्वतः आले, स्वतःच्या कांद्यावर जबाबदारी घेतली आणि या षटकामध्ये पहिले 3 चेंडू खूप सुरेख टाकलेत. आपण पाहू शकाल तामोरे फॅमिलीचा फ्युचर सुद्धा आमच्या डगआउटमध्ये आहे, सामन्याचा आनंद घेतोय. काका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर. पाहू शकाल प्ले डाऊन. सुधीर धानमेरसाठी तयार झाला पाहिजे. काय गोलंदाजी करतात पाहू शकाल. लहान स्कोर डिफेंड करायचा होता. 24 चेंडूमध्ये 9 धावा डिफेंड करायचे होत्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाहीये, 2 गडी बाद केलेत. महेर तामोरे पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर कमरेवर हात देऊन उभे आहेत, फक्त पाहतायत. डॉट चेंडून विकेट जे पडतायत ते पाहतात. पाहू शकाल इनसाइड नक्कीच लगावली गेली आणि पाहू शकाल प्ले डाऊन झाला बॅटर. येणारे 20 चेंडू बनवायचे 9. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मृणाल मॉन्टी. देखील हा असा संघ आहे ना एमडीएम ग्रुप, जी 4 बॅटर पाहतो ना, 4ही बॅटर चॉईस प्लेअर असं म्हणावं लागेल. ॲज अ कॅप्टन मयूर तामोरे, चिन्मय तामोरे चॉईस प्लेअर, विनीत चॉईस प्लेअर, मृणाल सुद्धा चॉईस प्लेअर आहे. परंतु पाहू शकाल यावेळेस हे 11 संघाला चेंडू डॉट आणि विकेट काढण्याचा चॉईस आहे असं म्हणावं लागेल. डॉमिनेट करावं लागेल बॅटरला. 36वर 2.4 चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही 20 चेंडू बनवायचे 9 हा सामना जिंकण्यासाठी. 20 बॉल 9 रन्स टू विन. अप्रतिम सुरेख गार वारा सुटलाय समुद्राच्या किनाऱ्यावरून. यावेळेस फटका सुरेख खेळला. गॅपल चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू आहे, चेंडूवर जातील परंतु चेंडू यावेळेस अडवला जाईल का, परंतु चेंडू निघून गेला. 1 बाउंस सीमारेच्या पार. मॉन्टीने आल्या घंटी वाजवली चौकाराची. 4. संकल्प बोल नक्कीच पाहू शकाल एमडीएम ग्रुपच्या संगणकाच्या मनामध्ये हा संगीत वाजत असेल. विजय भवा त्यावेळेस ऑन साईडला खेळलाय. डीप लॉंगॉनला थोडेसे खेळाडू वाईडिश आहेत परंतु चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केला गेला. या षटकामध्ये पाहू शकाल मात्र 5 धावा खर्च केला, 2 गडी बाद केला. सुरेख गोलंदाजी केली सुधीर धानमेरने. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटक समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 13.47 सरासरीने 41 धावा 41. येणारे 18 चेंडू 3 षटकामध्ये बनवायचे. पाहू शकाल 1.33 सरासरीने मात्र 4 धावा विजयासाठी. एक कमी स्कोर आहे परंतु रंगत निर्माण करण्याचं काम करतील काही 11. आपण पाहू शकाल संघनायक गोलंदाजी मागवा सज्ज होईल काय. पाहू शकाल विघ्नेश दवणे आला. पहिला षटक एक्सपेन्सिव्ह होला. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. तिकडे पूर्णपणे मोमेंटम आपण पाहू शकाल एमडीएम ग्रुपकडे शिफ्ट झालाय. तदनंतर विघ्नेश आले, त्यांनी 12 धावा खर्च केल्या, कुठलाही गडी बाद केले. तदनंतर सुधीर आले, सुधीरने धावा खर्च केल्या 5 आणि 2 गडी बाद केले.
यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले, एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या एकने पुढे सहसा होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. मात्र 3 धावांची गरज. मयूर एक वेगळा रोल पार पाडत होता जेव्हा चिन्मयची बॅट बोलत होती. 3 चेंडू फेस केलेत, मात्र 3 वर तो बॅटिंग करतोय. विघ्नेश टू मयूर. त्यावेळेस फटका तर सजवलाय डीप मिड ऑफ रिझन मध्ये. खेळाडू गेला त्यांनी चुकी आणि सामना फिनिश. सामना विजय झाला. MDM ग्रुप पहिला संघ मागील वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. MDM ग्रुप. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन धीरज सर, मंगेश सर आणि मोहित सर तिन्ही ऑनर आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन मयूर तामोरे. परंतु ही 11 या संघाला अजून एक संधी असणार आहे. यापुढील होणारा सामना JJ11 विरुद्ध मिवान इंडियन्स. या संघाचा विजेता संघ हे 11 संघाबरोबर सेकंड क्वालिफायर खेळेल. परंतु आपण वळूया एलिमिनेटर सामन्याकडे. पण त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नक्कीच पाहू शकाल, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर चिन्मय तामोरे. 11 चेंडू 33 धावा आणि एका षटकामध्ये 4 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. चिन्मय ठरतोय मॅन ऑफ द मॅच. संकल्प बोल के हम तो मास्टर धन्यवाद. चला चिन्मय, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. आमचे पाहुणे आहेत विनंतीशील सन्माननीय प्रल्हाद वजे साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देणार आहोत. प्रल्हाद वजे साहेब प्लीज, जर माझा आवाज आपल्याकडे पोहोचतो तर कृपया करून आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. प्रल्हाद वजे सर प्लीज यायचं आहे लगेच. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. जो ठरलाय या सामन्यामध्ये चिन्मय तामोरे, एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. पाहू शकाल यानंतर होणारा सामना करण रावरे, दिनेश दवणे आणि मास्टर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे अंकुश वझे. आणि समोर क्रिकेटचा बेताज बादशाह आसिफ मुछाले आणि क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणला जाईल राजकुमार तामोरे असतील मैदानाच्या आत. त्यांच्या विरोधामध्ये एक सांगायला बॅटल असणार आहे. पाहू शकाल थोड्या क्षणामध्ये सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण वळणार आहोत आमच्या प्रेझेंट बॉक्समध्ये, तिकडे प्रल्हाद सरांना विनंती. प्रल्हाद सर या प्लीज. आणि चिन्मय चला या मॅन ऑफ द मॅच साठी चिन्मय तामोरे.